नमस्कार मित्रांनो, मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या रिअल स्टोरी या चॅनलवर। मित्रांनो, आजची कथा एका सुखी कुटुंबाची आहे। घरात दोन भाऊ, त्यांची कुटुंब आणि आई सगळे अगदी प्रेमाने राहत होते। मोठी सून रेवती गेली 10 वर्ष घराला सांभाळत होते आणि सासूबाईची मुलीसारखी काळजी घेत होती। पण धाकटी सून मृणालच्या येण्याने ह्या घरात असा काही वाद निर्माण झाला, ज्यामुळे सगळ्यांचेच नातेसंबंध बदलून गेले। मृणाल 3 वेळा गरोदर असल्याचं सांगते, पण प्रत्येक वेळी 2 महिन्यांनी तिचा गर्भपात होतो आणि प्रत्येक वेळी ती यासाठी आपल्या मोठ्या जाऊला म्हणजेच रेवतीला जबाबदार धरते। शेवटी ती रेवतीवर इतका मोठा आरोप करते की घरच्यांनाही धक्का बसतो आणि ती वेगळं राहण्याचा निर्णय घेते। पण काही दिवसांनी मृणालच्या जुन्या खोलीत अशी एक गोष्ट सापडते, जे पाऊल सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। त्यानंतर डॉक्टरांकडून जे सत्य समोर येतं ते ऐकून कुटुंबातील प्रत्येक जण हादरून जातो। मृणाल खरंच गरोदर होती का? रेवतीवर खोटे आरोप करण्यामागे तिचा नेमका हेतू काय होता आणि या संपूर्ण कटामागचं खरं रहस्य काय होतं? चला तर मग जाणून घेऊया आजची ही धक्कादायक कथा। लग्न होऊन अवघे 2 महिने झाले होते आणि मृणाल सासरी अगदी सगळ्यांची लाडकी झाली होती। तिचं लग्न घरातील धाकटा मुलगा समर्थ याच्याशी झालं होतं। घरात सासूबाई माधवीताई, मोठा मुलगा निलेश, त्याची पत्नी रेवती आणि त्यांची 2 गोंडस मुलं असं भरलेलं आनंदी कुटुंब होतं। रेवतीचं लग्न 10 वर्षापूर्वी झालं होतं आणि ती मृणालला सख्ख्या बहिणीसारखं जपत होती। 2 वर्षापूर्वी घरातील कर्ते पुरुष गेले होते, पण माधवीताईंनी सगळं घर एकत्र ठेवलेलं होतं। अशातच एक दिवस मृणालने लाजत लाजत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली, आई, आपल्या घरी आता छोटासा पाहुणा येणार आहे। ही बातमी ऐकताच घरात आनंदाचं वातावरण पसरलं। माधवीताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। समर्थ तर आनंदाने भारावून गेला आणि रेवतीही म्हणाली, माझ्या मुलांना आता खेळायला छोटंसं बाळ मिळणार। पण हा आनंद फार दिवस टिकला नाही। साधारण महिनाभरानंतर एका सकाळी मृणालच्या रडण्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमला। माधवीताई धावत तिच्या खोलीत गेल्या। मृणाल रडत रडत म्हणाली, आई, माझं बाळ राहिलं नाही। क्षणाचाही विलंब न करता तिला दवाखान्यात नेण्यात आलं। तपासणीनंतर डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं, आम्ही प्रयत्न केला पण बाळ वाचवता आलं नाही। त्या दिवसानंतर संपूर्ण घरावर दुःखाची सावली पसरली। माधवीताईंना सतत एकच प्रश्न पडत होता, इतकं सगळं व्यवस्थित असताना अचानक असं कसं झालं? काही महिने गेले आणि देवाच्या कृपेने मृणाल पुन्हा गरोदर राहिली। यावेळी तर सगळे तिची आणखीन जास्त काळजी घेऊ लागले। तिच्या खाण्यापिण्यापासून ते विश्रांतीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जात होतं। पण नियतीला बहुतेक काही वेगळंच मान्य होतं। 2 महिन्यांनी पुन्हा एके दिवशी मृणालच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या। ती वेदनेने तळमळत होती। समर्थ आणि माधवीताईंनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं। तपासणीनंतर डॉक्टर बाहेर आल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, आम्हाला खूप वाईट वाटतंय, पण बाळाचं पोटातच निधन झालं आहे। आता तातडीने गर्भपात करावं लागेल। हे ऐकताच समर्थच्या पायाखालची जमीनच सरकली। अवघ्या काही महिन्यात मृणालचं दुसऱ्यांदा बाळ गेलं होतं। माधवीताईंच्या मनात मात्र आता एकच प्रश्न सतत घोळत होता, 2 वेळा अगदी सारखंच कसं घडलं? हा फक्त दुर्दैवी योगायोग होता की या सगळ्यामागे अजून काही भयानक सत्य लपलं होतं? दुसऱ्यांदा बाळ गेल्यानंतर मृणालचा स्वभाव पूर्ण बदलला। ती सतत विचारात हरवून जायची, कुणाशी नीट बोलायचीही नाही। एक दिवस मात्र तिच्या मनातलं सगळं बाहेर पडलं। ती सगळ्यांसमोरच म्हणाली, आई, मला आता असं वाटायला लागलंय की वहिनींना माझं बाळच नको आहे। त्यांना वाटत असेल की आमचं कुटुंब वाढलं तर घरात त्यांचं महत्त्व कमी होईल। तिचं हे बोलणं ऐकताच माधवीताईंचा चेहराच उतरला। त्या रागाने म्हणाल्या, मृणाल, काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस ना? रेवतीबद्दल असा विचार तरी तुझ्या मनात आला कसा? तिचा स्वतःचा संसार आहे, 2 गोंडस मुलं आहेत। निलेश चांगला कमावतो। तिला तुझ्याबद्दल असं काही वाईट का वाटेल? समर्थलाही तिचा राग आला। तो म्हणाला, तू वहिनीबद्दल असा आरोप कसा करू शकतेस? काही पुरावा आहे का तुझ्याकडे? पण मृणाल काही ऐकायला तयार नव्हती। ती म्हणाली, प्रत्येक माणूस बाहेरून जसा दिसतो तसा आतून असेलच असं नाही। वहिनीवरून खूप प्रेमळ वागतात, पण त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला कसं कळणार?
कदाचित त्यांना आमचं कुटुंब वाढलेलं नको असेल. घर, मालमत्ता आणि सगळ्यांवर त्यांचंच वर्चस्व राहावं असं त्यांना वाटत असेल. तिचं बोलणं ऐकून माधवीताईंना फार वाईट वाटलं, कारण रेवतीचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता. पण मृणालच्या त्या आरोपांनी रेवतीलाही खूप दुखावलं. ती इतका वेळ शांत होती, पण ह्यावेळी तिनेही ठामपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, मृणाल, बोलताना जरा विचार करून बोल. मी तुझा हेवा का करेन? कोणत्या गोष्टीत तू माझ्यापेक्षा पुढे आहेस? आणि खरं सांगायचं तर मला कोणाशी स्पर्धाच करायची नाही. मी तुला नेहमी लहान बहिणीसारखं मानलं, पण त्याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर काहीही आरोप करशील आणि मी गप्प बसेन. पुन्हा कधीही माझ्या चारित्र्यावर किंवा हेतूंवर बोट ठेवलंस तर मी नात्याचा विचार करणार नाही. एवढं बोलून रेवती डोळ्यातलं पाणी आवरत आपल्या खोलीत निघून गेली. घरात एकदम शांतता पसरली. पण त्या दिवशी झालेल्या ह्या भांडणानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता. मृणाल फक्त दुःखामुळे असं बोलत होती की तिला खरंच कुठल्या गोष्टीचा संशय यायला लागला होता. मृणालला सुरुवातीला रेवती खूप शांत, समजूतदार आणि सरळ स्वभावाची वाटायची. त्यामुळे आपण काहीही बोललो तरी ती कधी उलट उत्तर देणार नाही असंच तिला वाटत होतं. पण त्या दिवशी रेवतीने दिलेल्या ठाम उत्तराने मृणालच गप्प झाली होती. खरं तर रेवती मनाने खूप चांगली होती, पण तिच्या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घ्यायला लागलं तर ती शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. माधवीताईंनाही आपल्या मोठ्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहीत होता. त्यांना सतत एकच प्रश्न पडत होता, मृणालच्या मनात रेवतीबद्दल एवढा गैरसमज आला तरी कसा? त्या दिवशी पुढे काहीच न बोलता मृणाल शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. साधारण 3 महिने गेले आणि पुन्हा एक दिवस तिने आनंदाची बातमी दिली. आई, मी पुन्हा आई होणार आहे. ही बातमी ऐकून माधवीताई आनंदी झाल्या, पण मागचे अनुभव आठवत असल्यामुळे त्या सावधपणे म्हणाल्या, मृणाल, यावेळी एक काम कर. रेवतीला तू गरोदर असल्याचं आत्ता सांगू नकोस. नंतर योग्य वेळ आली की सांग. मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे, पण उगाच पुन्हा घरात वाद नको. मृणालनेही यावेळी ते मान्य केलं. पण दुर्दैवाने 2 महिन्यांनी पुन्हा तीच वेळ आली. मृणालला अचानक त्रास सुरू झाला आणि तिला घाईघाईने रुग्णालयात न्यावं लागलं. तपासणीनंतर डॉक्टर गंभीरपणे म्हणाल्या, आमच्या रिपोर्टनुसार मृणालमध्ये कोणतीही वैद्यकीय अडचण दिसत नाही. तरीही वारंवार गर्भपात होतोय, म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय. तिच्या खाण्यापिण्यात, औषधांमध्ये किंवा दैनंदिन काळजीत काहीतरी गडबड होत असावी. याकडे नीट लक्ष द्या. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकताच मृणालचा संशय आणखीनच वाढला. घरी परतल्यावर तिने पुन्हा सगळ्यांसमोर रेवतीवर आरोपांचा वर्षाव सुरू केला. हे सगळं वहिनीच करतायत. माझं बाळ त्यांनाच नको आहे. तिचं बोलणं ऐकून यावेळी रेवतीचाही संयम सुटला. ती संतापून म्हणाली, मृणाल, पुरे झालं आता. मी 2 मुलांची आई आहे. मला तुझ्या बाळाचं वाईट करून काय मिळणार आहे? प्रत्येक वेळी स्वतःच्या दुःखासाठी दुसऱ्याला दोष देणं बंद कर. पुरावा नसताना माझ्यावर असे घाणेरडे आरोप करू नकोस. पण मृणाल काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिने जणू ठरवूनच टाकलं होतं की तिच्या प्रत्येक गर्भपातामागे रेवतीच आहे. घरातला एकही माणूस तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. समर्थही स्पष्ट म्हणाला, वहिनी, या घरात 10 वर्षापासून आहेत. त्यांना मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. त्यांच्याबद्दल अशी एकही गोष्ट मी मान्य करणार नाही. पण तुझ्या स्वतःकडून काही नकळत चूक होत नाही ना, याचाही विचार कर. हे ऐकताच मृणालने रागाच्या भरात ठाम निर्णय जाहीर केला. ती म्हणाली, मला आता या घरात वहिनीसोबत अजिबात राहायचं नाही. घराची वाटणी करा. वरचा मजला सध्या भाड्याने दिला आहे ना, तो रिकामा करून आम्ही वर राहू. खाली वहिनी राहतील. पण आता एकाच छताखाली मी त्यांच्यासोबत राहणार नाही. तिच्या या निर्णयाने संपूर्ण घर हादरलं. पण कोणालाही कल्पना नव्हती की घर वेगळं केल्यावरच त्या वारंवार होणाऱ्या गर्भपातामागचं खरं आणि धक्कादायक रहस्य समोर येणार होतं. मृणाल रागाच्या भरात मोठ्याने म्हणाली, मी आता या घरात वहिनीसोबत एक क्षणही राहणार नाही. तुम्हा सगळ्यांना माझं म्हणणं मानावंच लागेल. तिचं बोलणं ऐकताच रेवती शांतपणे तिच्या समोर आली आणि म्हणाली, अगं, आधी एक गोष्ट नीट समजून घे. ज्या घराची वाटणी करण्याची भाषा करतेस ते घर नेमकं कोणाचं आहे हे तरी तुला माहीत आहे का? हे संपूर्ण घर, वरचा मजला आणि खालचा मजला, दोन्ही माझ्या नावावर आहे. या घराची मालकीण मी आहे, आई नाही. एवढंच बोलून तिने माधवीताईंकडे पाहिलं.
माधवीताई शांतपणे म्हणाल्या, मृणाल, हे घर निलेशने त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशातून बांधलं आहे आणि त्याने ते रेवतीच्या नावावर केलं. यात काही चुकीचं नाही. नवऱ्याने कष्टाने उभं केलेलं घर पत्नीच्या नावावर असणं ही त्याची इच्छा होती. त्यामुळे या घराची वाटणी होणं शक्यच नाही. आणि आणखीन एक गोष्ट, मी माझ्या मोठ्या सुनेला सोडून कुठेही जाणार नाही. गेली 10 वर्ष तिने माझी मुलीसारखी सेवा केली आहे. कधी माझ्याशी आवाज चढवून बोलली नाही, कधी कोणाचा अपमान केला नाही. आज तिने तुला पहिल्यांदाच उत्तर दिलं, कारण तू तिच्यावर वारंवार खोटे आरोप करत होतीस. प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीची एक मर्यादा असते. माधवीताईंचं बोलणं ऐकून मृणालचा चेहरा उतरला. तिने कधीच विचार केला नव्हता की हे घर रेवतीच्या नावावर असेल. तिने समर्थकडे पाहिलं, पण तोही शांतपणे म्हणाला, आई, जे सांगतायत ते अगदी खरं आहे. हे घर दादाने त्याच्या स्वतःच्या कमाईतून उभं केलं आहे. त्यामुळे या घरावर माझा कसलाच हक्क नाही. तुला जर इथे राहायचं नसेल तर आपण भाड्याच्या घरात जाऊ शकतो, पण सध्या माझ्याकडे नवीन घर घेण्या इतके पैसे नाहीत. मृणाल अजूनच चिडली. ती म्हणाली, मला या गोष्टींवर विश्वास नाही. कोण जाणे, हे घर खरंच दादाच्या पैशातून बांधलं की आई बाबांनी आयुष्यभराची सगळी बचत त्यांनाच दिली असेल आणि आता सगळं आमच्यापासून लपवलं जात असेल. तिचा हा आरोप ऐकताच माधवीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दुःखी स्वरात म्हणाल्या, मृणाल, किती सहज आरोप करतेस तू. तुझे सासरे आयुष्यभर स्वतःसाठी काही साठवू शकले नाहीत. त्यांच्या 5 बहिणींची लग्न, त्यांची जबाबदारी यातच त्यांचं आयुष्य गेलं. खूप कष्टानंतर त्यांनी म्हातारपणी एक छोटासा प्लॉट घेतला होता, पण त्यावर घर बांधण्याचीही त्यांची ऐपत झाली नाही. तो प्लॉट आजही तसाच पडून आहे. आमच्याकडे कुणाला लाखो रुपये देण्याची ताकद कधीच नव्हती, पण तो मात्र क्षणाचाही विचार न करता आमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उभं केलंस. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. माधवीताई पुढे म्हणाल्या, जेव्हा निलेश हे घर बांधणार होता तेव्हा त्याची इच्छा होती की बाबांनी घेतलेल्या त्या प्लॉटवरच घर बांधावं, पण तुझ्या सासऱ्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले होते, तो प्लॉट तुझ्या आईच्या नावावर आहे. तू तुझ्या कष्टाच्या पैशातून वेगळ्या जागेवर घर बांध. उद्या एकच जागेवर घर बांधलं तर भावाभावांमध्ये वाटणीवरून वाद होतील. त्यापेक्षा सुरुवातीपासूनच सगळं स्पष्ट असलेलं बरं. म्हणून निलेशने हे घर वेगळ्या जागेवर बांधलं. आज मला वाटतं त्यांनी तेव्हा किती दूरचा विचार केला होता. नाहीतर तुझ्यासारखी हट्टी आणि सतत आरोप करणारी व्यक्ती असताना आज काय काय वाद झाले असते सांगता येत नाही. आता मृणालच्या लक्षात आलं होतं की घरातले सगळेच रेवतीच्या बाजूने उभे आहेत, पण तिला एक गोष्ट काही केल्या समजत नव्हती. सगळ्यांचा रेवतीवर एवढा विश्वास का आहे? खरं तर रेवतीने गेली 10 वर्ष प्रेमाने आणि समजुतीने सगळं घर सांभाळलं आहे. तिच्या स्वभावामुळेच तिने सगळ्यांची मनं जिंकली होती. पण मृणालमध्ये तो गुण नव्हता. ती स्वतःचा जास्त विचार करणारी होती. तरीही तिने आपला हट्ट सोडला नाही आणि ती समर्थसोबत भाड्याच्या घरात राहायला गेली. तिथे राहायला जाऊन 3 महिने झाले, पण यावेळी ती गरोदर राहिली नाही. एक दिवस माधवीताई सहज म्हणाल्या, काय ग मृणाल, इथे असताना तर लगेच गरोदर राहायचीस. आता वेगळं राहायला गेल्यावर अजून काहीच बातमी नाही. त्यावर मृणाल म्हणाली, आई, ते माझ्या हातात थोडंच आहे. वेळ आली की होईल. त्यावर माधवीताईंनी पुढे काहीच बोलणं टाळलं. अशाच प्रकारे आणखीन 8 महिने गेले. आता मृणालला भाड्याच्या घरात राहण्याचा खर्च किती मोठा असतो याची जाणीव होऊ लागली. समर्थच्या पगारातून दर महिन्याला मोठी रक्कम भाड्यात जात होती. त्यामुळे मृणालने आता माधवीताईंवर दबाव टाकायला सुरुवात केली. ती म्हणू लागली, आई, तो प्लॉट आम्हाला द्या. आम्ही त्यावर छोटंसं घर बांधून राहू. दादा आणि बहिणीकडे आधीच एवढं मोठं घर आहे. पण माधवीताईंनी ठामपणे उत्तर दिलं, हे कधीच होणार नाही. तो प्लॉट तुझ्या सासऱ्यांनी घेतलेला आहे आणि तो माझ्या नावावर आहे. त्यावर माझ्या दोन्ही मुलांचा समान हक्क आहे. मग मी तो फक्त तुम्हा दोघांच्याच नावावर कसा करू? काही दिवसांनी मृणाल पुन्हा घरी आली. ती रेवतीजवळ जाऊन मावळ आवाजात म्हणाली, वहिनी, तुमच्याकडे आधीच एवढं मोठं घर आहे. आईंना सांगा ना, तो प्लॉट आम्हाला द्यावा. आम्ही त्यावर घर बांधू. आमचा बराच त्रास कमी होईल. आजच्या काळात प्लॉट घेऊन घर बांधणं खूप महाग पडलंय. मृणालला वाटलं होतं की गोड बोलल्यावर रेवती तिचं म्हणणं मान्य करेल, पण रेवती शांतपणे म्हणाली,
मृणाल, हे बोलायच्या आधी तू आधी केलेल्या गोष्टींचाही विचार करायला हवा होता. त्यावेळी तू आमच्यावर इतके घाणेरडे आरोप केले नसतेस तर कदाचित मी तुझ्या बाजूने उभी राहिले असते. पण आता नाही. तो प्लॉट बाबांनी घेतलेला आहे आणि त्यावर दोन्ही भावांचा समान हक्क आहे. जेव्हा त्याची वाटणी होईल तेव्हा तुमचा हिस्सा तुम्हाला मिळेल. आता मात्र त्याची वाटणी करण्याची काहीच गरज नाही. बाकी निर्णय आई घेतील. तेवढ्यात माधवीताईही म्हणाल्या, मी जिवंत असेपर्यंत तो प्लॉट कोणाच्याही नावावर करणार नाही. माझ्यानंतर तुम्ही दोघे भाऊ आपापसात वाटून घ्या. रेवती माझी खूप काळजी घेते, पुढेही घेईल याची मला खात्री आहे. पण तरीही माझ्या नावावरची ही मालमत्ता मी माझ्या हाताने कोणालाच देणार नाही. उद्या माझ्याकडे काहीच उरणार नाही तर कोण कसं वागेल हे सांगता येत नाही. मी एवढीही भोळी नाही. एवढं बोलून माधवीताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. मृणालच्या लक्षात आलं की ते तिचं काहीच चालणार नाही. ती नाराज होऊन तिथून निघून गेली. काही दिवसांनी निलेशच्या घरात रंगकाम सुरू होणार होतं. त्यामुळे सगळ्या खोल्यांची साफसफाई सुरू होती. मृणाल पूर्वी ज्या खोलीत राहत होती ती खोली आवरताना कपाटाच्या एका कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची रिकामी पाकिटं सापडली. ती पाहून सगळेच थक्क झाले. इतक्या दिवसांपासून मृणाल या गोळ्या घेत होती हे स्पष्ट दिसत होतं. पण मग ती जर नियमित गर्भनिरोधक गोळ्या घेत होती तर तिचे वारंवार गर्भपात होत होते असं ती सगळ्यांना का सांगत होती. आता माधवीताई आणि रेवती दोघींनाही मोठा धक्का बसला. दोघीही थेट त्या डॉक्टरकडे गेल्या जिथे मृणालचे 3 वेळा गर्भपात झाल्याचं सांगितलं गेलं होतं. माधवीताई डॉक्टरांना ठामपणे म्हणाल्या, डॉक्टर, आता आम्हाला सगळं कळलं आहे. आमची सून कधी गरोदरच नव्हती याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे आता खरं काय ते स्पष्ट सांगा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. ते दुसऱ्या डॉक्टरांकडून चौकशी करतील तेव्हा तुमचं सत्यही बाहेर येईल. हे ऐकताच डॉक्टर घाबरले. त्यांनी सगळं खरं सांगितलं. ते म्हणाले, मृणाल कधीच गरोदर नव्हती. तिने प्रत्येक वेळी गर्भपात झाल्याचा खोटा बनाव केला होता. आधीच तिने मला सगळं सांगितलं होतं आणि त्यासाठी मला भरपूर पैसेही दिले होते. तिच्या सांगण्याप्रमाणेच मी प्रत्येक वेळी अहवाल दिला. हे ऐकताच सगळं स्पष्ट झालं. मृणाल कधीच गरोदर नव्हती. मग तिने रेवतीवर इतका भयंकर आरोप का केला होता. माधवीताई आणि रेवती लगेच मृणालच्या घरी गेल्या. तिथे पोहोचताच माधवीताई म्हणाल्या, मृणाल, आता आम्हाला सगळं कळलं आहे. तू कधीच गरोदर नव्हतीस. मग रेवतीवर इतके घाणेरडे आरोप का केलेस? खरं काय आहे ते लगेच सांग. त्यावेळी समर्थही घरीच होता. तो आश्चर्याने म्हणाला, आई, तुम्ही काय बोलताय? असं कसं शक्य आहे? त्यावर माधवीताईंनी त्यांच्या हातातील गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटं दाखवत म्हटलं, हे बघ, इतके दिवस तुझी बायको ह्या गोळ्या घेत होती. मग ती गरोदर कशी राहणार? असं म्हणत त्यांनी मृणालचं कपाट उघडलं आणि पुन्हा शोधायला सुरुवात केली. कपाटात पुन्हा गर्भनिरोधक गोळ्यांची अनेक पाकिटं सापडली. ती पाहताच समर्थाच्या पायाखालची जमीन सरकली. आता कोणताही संशय उरला नव्हता. माधवीताई रागाने म्हणाल्या, मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे, रेवतीवर इतका खोटा आणि घाणेरडा आरोप करण्यामागचं कारण काय होतं? समर्थ हे सगळं पाहून पूर्णपणे हादरला होता, कारण या सगळ्या गोष्टीची त्याला काहीच कल्पना नव्हती. आता मात्र मृणालला समजलं होतं की तिचं सगळं खरं बाहेर आलं आहे. रेवतीने तिला स्पष्ट सांगितलं होतं की त्या दोघी आत्ताच त्या डॉक्टरांना भेटून आल्या आहेत आणि डॉक्टरांनी सगळं खरं सांगितलं आहे. मृणाल कधीच गरोदर नव्हती हेही त्यांनी कबूल केलं होतं. आता एवढा मोठा खोटेपणा तिने का केला हे फक्त मृणालच सांगू शकत होती. शेवटी मृणाल म्हणाली, मला तुमच्यासोबत राहायचंच नव्हतं. मला समर्थसोबत वेगळं स्वतंत्र राहायचं होतं. म्हणून मी वहिनीवर खोटे आरोप केले, कारण समर्थ कधीच आई आणि घरच्यांना सोडून वेगळं राहायला तयार झाला नसता. त्याचं तुमच्यावर खूप प्रेम होतं म्हणून मला हा मार्ग निवडावा लागला. आणि मुलांचं म्हणाल तर मला आत्ताच मुलंच नको होतं. अजून 2-3 वर्ष मला मोकळेपणाने जगायचं होतं. पण घरापासून वेगळं होण्यासाठी एखादं कारण तर हवं होतं. फक्त माझी एकच चूक झाली. हे घर वहिनींच्या नावावर आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं होतं की माझा हिस्सा मिळेल आणि मी माझ्या भागात आरामात राहीन. पण तिथेच माझा सगळा डाव फसला आणि तुम्हीही काही कमी नाही. एवढा प्लॉट असूनही तो तुमच्या धाकट्या मुलाला द्यायला तयार नाही.
किती स्वार्थी आहात तुम्ही. मृणालचं हे उद्धट बोलणं ऐकताच समर्थाचा राग अनावर झाला. त्याने जोरात तिच्या गालावर चापट मारली आणि संतापून म्हणाला, माझ्या आईबद्दल असे शब्द बोलायची तुझी हिंमतच कशी झाली. मृणाल तिरस्काराने हसत म्हणाली, मला आधीपासूनच माहिती होतं की तुम्ही आईचेच ऐकणार, म्हणून तर मला हे सगळं नाटक करावं लागलं. तुम्ही खरंच माझा विचार करणारे नवरे असता तर मी कदाचित वेगळं राहायचं म्हटल्यावर लगेच तयार झाला असता. पण मला माहिती होतं तुम्हाला घरच्यांपासून वेगळं करणं इतकं सोपं नाही, म्हणून मला हा सगळा डाव रचावा लागला. समर्थला तिचं बोलणं ऐकून काहीच सुचत नव्हतं. एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीचा विचार करू शकते यावरच त्याचा विश्वास बसत नव्हता. पण रेवतीचा संताप मात्र आता अनावर झाला होता. तिने पुढे जात मृणालच्या गालावर जोरदार चापट मारली आणि म्हणाली, तुला वेगळं राहायचं होतं तर सरळ सांगून निघून जायचं होतंस, पण त्यासाठी माझ्या चारित्र्यावर आणि माझ्या मनावर इतका घाणेरडा आरोप करायची तुझी हिंमतच कशी झाली. रागाच्या भरात मृणालनेही रेवतीवर हात उगारण्याचा प्रयत्न केला, पण रेवतीने क्षणात तिचा हात पकडून जोरात मुरगळला आणि कठोर आवाजात म्हणाली, पुन्हा कधी माझ्यावर हात उचलायचा विचारही करू नकोस, नाहीतर मी काय करेन याची तुला कल्पनाही नाही. मला शांत समजून कमकुवत समजण्याची चूक करू नकोस. तुझ्यासारख्यांना जागा दाखवायला मला वेळ लागत नाही. असं म्हणत रेवतीने तिला मागे ढकललं आणि समर्थकडे पाहून म्हणाली, समर्थ, तुझं खरंच दुर्दैव आहे की तुझ्या आयुष्यात अशी बायको आली जेणे स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण कुटुंबात फूट पाडली. आता पुढे काय करायचं हा निर्णय तुझा आहे, पण एक विनंती आहे, यापुढे ह्या बाईला घेऊन माझ्या घरात कधीही पाऊल ठेवू नकोस. रेवतीचं बोलणं ऐकून माधवीताईही म्हणाल्या, समर्थ, तुला मला भेटायला कधीही यायचं असेल तर नक्की ये, पण एकटाच ये. त्यानंतर त्यांनी मृणालकडे पाहत दुःखाने म्हटलं, कुठल्या अशुभ क्षणी मी तुला या घराची सून बनवायचं ठरवलं होतं कोण जाणे. माझ्या बिचाऱ्या समर्थाच्या नशिबात तुझ्यासारखी बायको होती. त्याला आता कोण काय करणार. पण अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःमध्ये बदल कर आणि तुझा संसार नीट सांभाळ. एवढं बोलून माधवीताई आणि रेवती दोघीही तिथून निघून गेल्या. मृणाललाही आता समजलं होतं की तिचा हट्टीपणा आणि खोटेपणा आता कुणासमोर चालणार नव्हता, विशेषतः रेवती समोर. कारण रेवती फक्त नाती जपणारी समजूतदार स्त्री नव्हती, तर वेळ आली तर स्वतःचा सन्मान आणि हक्कासाठी ठामपणे उभी राहायलाही तिला चांगलं जमत होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारचं वागणं कधीच कोणाचं भलं करत नाही हे या कथेतून नक्की शिकायला मिळतं. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नव्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, या कथेने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी खोटं बोलून आणि निरपराध व्यक्तीवर आरोप करून कधी सुख मिळत नाही. मृणालला वेगळं राहायचं होतं हे तिने सरळ सांगितलं असतं तर कदाचित एवढं मोठं नातं तुटलं नसतं. पण खोटे आरोप, खोटं नाटक आणि दुसऱ्याला दोष देण्याच्या नादात तिने स्वतःच्या संसारात कटुता निर्माण केली. म्हणूनच आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरी खोट्याचा आधार घेण्यापेक्षा सत्य आणि स्पष्टपणे बोलणं नेहमीच चांगलं. आणि मित्रांनो, नाती टिकवायची असतील तर विश्वास, आदर आणि समजूतदारपणा या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण एकदा एखाद्याच्या मनातून आपल्याबद्दलचा विश्वास गेला तर नातं टिकवणं खूप कठीण होतं. तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशा छान, भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा ऐकण्यासाठी रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.